यथा काष्ठम च काष्ठम च. महेश एलकुंचवार. क्रिसमसचे दिवस आणि बाहेर 42 सेल्सिअस. हा काय तुमचं क्रिसमस का काय असं मी म्हणालो तर अरे इथे असंच असतं मेलबर्नला असं निकोलस म्हणाला. घरात क्रिसमस ट्री वगैरे प्रॉपर सजवलेला भिजवलेला, खोटं खोटं बर्फ शिंपडलेलं ट्रीवर. आदल्या दिवशी कॅरल्सचा धूम धडाका. एंजल्स फ्रॉम द रेल्म्स ऑफ ग्लोरी अँड गो टेल इट ऑन द माउंटन अँड फ्रॉस्टी द स्नोमन. एवढं कसं काय सगळ्यांना पाठ? इथं एक रामरक्षा धड आठवत नाही आपल्याला. आणि कॅथेड्रलमध्ये कॉयर ऐकला पोरांचा तो तर थोरच. तो ऐकताना आपल्याकडे असं काही नाहीच असं माझ्या अभ्यासू नजरेला तात्काळ लक्षात आलं. आपण तौलनिक अभ्यास करणं सोडू नये संस्कृतींचा. काय ती 50-60 पोरं एकदम गातात, कधी कधी एकमेळ, कधी त्यातले काही पुढे जातात आणि मग बाकीचे पुढच्यांचा प्रतिध्वनी असल्यासारखे मागून येतात. तर दोन्ही ग्रुप्स कधी कधी एकाच वेळी वेगवेगळ्या रजिस्टर्समध्ये गातात. आपल्याकडे संगीताचे समीक्षक वर्तमानपत्रात लिहितात तसं त्या पोरांनी स्वरांचं इंद्रधनुष्य विणलेलं किंवा स्वरांचं चांदणं शिंपडलेलं. आपल्याकडे साधं जनगण म्हण पण आपण कसं म्हणतो? किती आनंद आहे दुसऱ्याच्या सुरात सूर न मिळवता आपल्याच खास टिपेच्या सुरात गाणं. राष्ट्रभक्तीनं असं बेभान होऊन गाताना कसलं ते नाजूक इंद्रधनुष्य आणि कसलं ते बायकी चांदणं. क्रिसमसचा असला शिस्तशीर जल्लोष पाहून मनात आलं की हा काय सण, काही आवाज नाही काय नाही. मी निकोलसला म्हटलं सुद्धा, काय रे फटाके बिटाके? त्यावर निष्पाप चेहरा करून तो म्हणाला, आम्ही ते भारतात पाठवलेत सगळे. आपल्या भारतात राहायला येतो. दिवाळीच्या फटाक्यांची आठवण येऊन नॉस्टॅल्जिक झाला असेल त्याला. ते नवरा बायको अगदी एक एक गोष्ट हॉलीला समजावून देत होते. निकोलस आणि लियांची ही गोडुली भारतात कन्सीव्ह झाली होती. केवढा पहा भारताचा प्रभाव. म्हणून तर तिचं नाव हॉलियाना इंडिया. त्याचा मला नाहीतरी गर्व वाटलाच गुप्तपणे. खरं तर माझं असं काय कॉन्ट्रीब्युशन होतं त्यात. पण इंडिया, भारत आणि हल्ली हिंदुस्तान म्हटलं की छाती फुगतेच. त्यांचं तिला सगळं समजावून सांगणं पाहून मी म्हटलं की हे कसं काय? तर त्यावर लियान म्हणाली की तिचा वारसा आहे तो, तिला कळलाच पाहिजे. म्हणून मग मी त्यांना विचारलं की तुम्ही सुपरस्टिशियस आहात का? त्यावर निकनं खांदे उडवून वेल असं म्हटलं आणि मग तो आपल्या बायकोचा मुका घेण्यात बिझी झाला. म्हटलं हा मोकळा झाला की ह्याला एनलायटन करू आपण की तुम्ही व्हायला पाहिजे तसं. जोपर्यंत सण आपण रस्त्यावर आणून रहदारीचा खोळंबा करत नाही, आवाजाचा ढणढणाट करत नाही आणि पैशांचा धूर फटाक्यांमधनं काढत नाही, तर घरातल्या घरात शांतपणे सणवार साजरा करतो तोपर्यंत तुम्ही सुपरस्टिशियसच. आपल्या तौलनिक अभ्यासाचा फायदा सगळ्यांना व्हावा असंच मला नेहमी वाटतं. भारतीय माणूसच असा उदारचरित मानस असू शकतो. मी त्याला हे सगळं सांगण्यासाठी अगदी अधीर झालो होतो, पण ह्यांचा मुका आपला लांबतच चाललेला. आता हे किती वेळ बघत बसणार ना कोणीही दुसऱ्याचा मुका. पण असं थोडा वेळ ताटकळल्यावर मला कंटाळाच आला एकदम. त्यांना अर्थातच आलेला दिसत नव्हता. म्हटलं उठा आता, यांचं काही खरं नाही. असं स्वतःशीच म्हणत मी घराच्या बाहेरच पडलो तर मला बाहेर पडताना लियाने डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं वाटतं. कारण मुक्यातून क्षणभर तोंड काढून छत्री ने असं ती ओरडली आणि पुन्हा मुक्यात शिरली. प्रेमात अशी तुडुंब पडलेली माणसं पाहिली की आनंद वाटतो. किती दिवसांनी भेटलो आणि पुन्हा भेटतो न भेटतो. कारण चांगली माणसं भेटली की गमावलीच ती आपण असं प्रत्यही घडतंच घडतं जीवनात. आणि हे इतकं खरं आहे की ते सत्य असल्यामुळे कुठलाही लेखक तुम्हाला ते सांगणार नाही. आता मी लेखकच नाही असं मला माझ्या मित्रांनी खूप खिन्न चेहरा करून अनेक वेळा सांगितलंय. नाही रे, नाही तुला कळत, हे जरा गडबड आहे तुझी. आता मला कायम गिल्टी वाटतं की आपल्याला जमत नसताना लिहून आपण किती दुःख देतो या लोकांना.
मी बाहेर येऊन समुद्राकडचा रस्ता धरला आणि बाहेर ऊन म्हणजे काय, अगदी ऊनच, पण माझी अस्मिता वैदर्भी. आमचंच काय ते खरं ऊन आणि बाकीच्यांचं काय फालतू. अगदी पुण्या मुंबईला तर नाकच खाली करायला लावतं आमचं ऊन. कुठे आमचं 47-48 सेल्सिअस आणि कुठे तुमचं. उन्हाच्या बाबतीत फारच अस्मिताखोर आहोत आम्ही. तर नागपुरी ऊन पाहिलेलं मी मेलबर्नच्या उन्हाला काय मोजतो. मस्त अभिमानी वाटत पोचलो मी समुद्र किनाऱ्यावर. येतील अंगावर जरा गार वारे. मग मला वाटलं की समुद्राकडे पाहतोच आहोत आपण अनायसे, तर त्याच्याकडे पाहून ने मजसीने परत मातृभूमीला म्हटलं तर जरा हलकं वाटेल. हे एकट्यानेच. मंगेशकरांचं ठीक आहे, 1 से भले 5 बोटांची मूठ. मग मी म्हणू लागलो, मला जमेल तसं, ने मजसी. आधी हळू, मग खुल्या आवाजात. इथं कोण ऐकतो या निर्मनुष्य बीचवर, होत जाय. मग लावलाच मी खुला आवाज. जाधव मास्तरांनी शिकवलंच होतं आम्हाला खुल्या आवाजाचं रहस्य. आकारात म्हणणारे गोपाळांनो, हां म्हणा सा. ते मोठा आ करून सा लावायचे तेव्हा पान खाऊन खाऊन लाल काळं झालेलं तोंड असं उघडायचे की मी एकदा टुनकन आत उडी मारून त्यांचे दात मोजून आलो होतो. 12 होते. आणि त्यांच्या पडजिभेला हात लावून येण्याची ॲम्बिशन विन्या मनोमन बाळगून होता. असा आकारात सा त्यांनी लावला की मगरीसारखे डोळे मिटायचे त्यांचे. म्हणूनच हे धाडस शक्य होतं आम्हाला. तर अशी पक्की तालीम जाधव मास्तरांनी आम्हाला दिलेली असल्याने तळमळला 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 हे 3दा आहे बरं का. तसंच केलंय मंगेशकरांनी. असंच मी म्हणत राहिलो. मग मी नाभीपासून शास्त्रोक्त पद्धतीनं स्वर लावून पूर्ण आकारात तळमळला असं म्हणायला सुरुवात केली. आणि एकदम वाटलं की पाहतंय कोणीतरी आपल्याकडे. तर जाधव मास्तर तर नाही. गरकन वळून पाहिलं आणि आवाज बंदच पडला आणि आत तसाच उघडा. एक उंच पुरा गोरा गडी माझ्याकडे दूरवरून रोखून रोखून पाहत होता. हातात त्याच्या जळती सिगारेट. आपण सोडली केव्हाच. माझ्याशी नजरानजर झाल्याबरोबर पटकन त्याने सिगारेट वाळूत टाकली आणि मला पाठमोरा होऊन तो पुळणीवर झपझप चालायला लागला. धस्सच झालं. हा कोण? युनिफॉर्ममध्ये तर दिसत नाही. हेरबीर, गुप्त पोलीस निदान. आणि मग एकदम चर्रकन आठवलं की इमिग्रेशनवर आपण डिक्लेअर केलेलं नाही की आपण हळदीरामाची मिठाई आणली आहे म्हणून. एडिबल आणायचं नाही हा त्यांचा कायदा मोडला आपण. तेच असेल. कळलं असणार त्यांना. हे गोरे संशयी असतात फार. आपल्याकडे दाऊद येऊन ताजमध्ये जेवून पुन्हा पाकिस्तानात परतला तरी आपल्याला पत्ता नसतो. तसं त्यांचं नसतं. शिवाय ज्या कडकपणाने आपण कायदे मोडतो त्याच कडकपणाने हे लोक ते पाळतात. तौलनिक. तर तिथून सुटावं की नाही मी आता? धूम ठोकावी की नाही? तर नाही. आता माझं असं आहे की धोका दिसला की गेलोच मी त्याच्या मागे आपसूक. खड्डा दिसला की टाकलीच मी त्यात उडी. आपल्याकडे अशा वागण्यास अविवेक म्हणतात. इकडे त्याला ॲडव्हेंचर म्हणतात. साहस, धाडस. टक लावून पाहतो काय, व्हॉट अ फ्रंट. मग मी केलाच त्याचा पाठलाग सुरू. वर लख्ख निळं आकाश निरभ्र, खाली चमचम निळा समुद्र, सोनेरी वाळू अशी काही तापलेली की तिथून प्रकाशाच्या लाटाच लाटा उसळत. आणि सगळ्या पुळणीवर आम्ही दोघंच, तो पुढे आणि मी मागे. तो मान खाली घालून वाळूत उडवतोय, हातात त्याचे जळती सिगरेट. विचारमग्न, व्यग्र असा. कोण बरं असेल? आणि एवढ्या उन्हात एकटा काय करत असेल? आमच्यातलं अंतर खूपच कमी केलं होतं मी एव्हाना. त्याला जाणवलं वाटतं ते. कारण तो एकदम थबकला आणि वळून सावधपणे पाहत राहिला माझ्याकडे. अरे याला पाहिलंय कुठेतरी. कुठे बरं? आणि मी एकदम ओरडलोच, मार्सेल्लो मॅस्त्रिऑनी. त्यावर त्याची प्रतिक्रिया थंड, नुसता बघत माझ्याकडे. नक्कीच नक्कीच हा मार्सेल्लो. काय काम केलं होतं याने आउटसायडर सिनेमात. एवढा थोर नट. काय योग बघा भेटण्याचा. म्हटलं शेक हँड तरी करून घेऊ त्याच्याशी. एका ढांगेत त्याच्या पुढे जाऊन मी जवळजवळ अडवलंच त्याला. त्याचा रस्ता आहे, त्याचा हात एकदम पिस्तुलाकडे. मी म्हटलं घाबरू नका, पण तुम्ही मार्सेल्लो मॅस्त्रिऑनीच ना? तर तो काही बोललाच नाही खूप वेळ. एकटक बघत राहिला. मग म्हणाला,
मर्सो. त्यावर मी विचारलं की मॉस्यो मर्सो, कारण तेवढंच फ्रेंच मला येतं. त्यानं त्यावर नुसतं नॉड केलं. मी जरा ओशाळलोच. म्हटलं सॉरी हां, माझी जरा गफलत झाली. मला वाटलं मार्सेल्लो. त्यांनी तुमचं काम केलंय ना आउटसायडर सिनेमात, म्हणून. कला आणि वास्तव जीवन कसे एकमेकात सरमिसळतात नाही. आता असं इंटलेक्च्युअल बोलणं म्हणजे मिनिंगफुल संभाषणासाठी आमंत्रणच देत होतो मी. हा कामूचा एवढा गाजलेला अस्तित्ववादी न नायक, पण ह्यानं नुसतं टवकारून पाहिलं आणि पुन्हा वाळूत तुडवायला सुरुवात केली. खरं तर मला किती प्रश्न विचारायचे होते की कामूची आणि तुमची म्हणजे लेखक आणि त्याची निर्मिती म्हणजे तुम्ही यांचं नातं काय. जीवन आणि कला यांच्या परस्परावलंबी अभिसारणामुळे मुळातच व्यामिश्र मानवी जीवनाला संपृक्तता कशी येते ह्याबद्दल एक लेखक म्हणून मला कायमचं कुतूहल वाटत आलेलं आहे. आता हे लांबलचक वाक्य बोलवून घसा खाकरण्याची खरं तर काहीच गरज नव्हती. कधीतरी कुठल्या तरी मुलाखतीत वापरू हे वाक्य म्हणून मुद्दाम घडवून ठेवलं होतं. आता इथेच वापरून टाकतो झालं. मी त्याच्या मागे एवढ्या चिकाटीनं जात राहिलो की शेवटी तो वैतागून म्हणाला, सोडाव पिच्छा. गोरा माणूस दिसला की इतके काय लोचटासारखे वागतात तुम्ही भारतीय लोक. फार इनग्रॅशिएटिंग बाबा, फुटा. माझे कानच तापले. काय समजतो स्वतःला? अरे कॉफी हाऊसमध्ये 1 कप कॉफी पुरवत सिगारेटी फुंकत असताना किती अस्तित्ववादी वाटला आम्हाला, पण तूच फुट. त्याचा नाद सोडून वळताना मनात आलं की हा अस्तित्ववादी नसेलही एक वेळ. समीक्षकांनी ठरवलं म्हणून काय झालं? म्हणजे त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं, वज्रलेप. मग तो कामू असो की आणखी कोणी. तो चेकॉव नाही का, दोन्ही बाहू ऊर्ध्व करून सांगतोय की नाही रे बाबांनो, माझी नाटकं ट्रॅजेडीज नाही आहेत, कॉमेडीज आहेत, प्लीज ऐका माझं. शष्प कोणी लक्ष देत नाही. लेखकांना काय कळतं? दुबे आमचा म्हणायचंच की नाटककार मेंटली रिटार्डेड असतात म्हणून. आता असा अस्तित्ववादाचा नाद सोडून मी परत फिरलो तर काही अंतरावर एक गौरांगना बिकिनीमधली. तिनं हात उचलून मला हाय केला आणि वर हसली. मी सुद्धा तेवढंच आणि तसंच केलं, कारण परदेशात एखाद्या बाईनं हसत हाय म्हटलं तर ते तेवढंच आणि तसंच असतं. अनुभवानं सांगतोय. प्रवास करावा माणसानी. पण मन ते ऐकतंय का? एकदा चाळवलं की चाळवलं. एकदा वाटलं बोलावं जाऊन, फार फार तर काय होईल. पण इंग्रजीत बोलावं लागेल हे लक्षात आलं. शब्द आठवा, वाक्य जुळवा मनातल्या मनात, मग न अडखळता बोला. तरीही प्रेपोजिशन्सचा घोटाळा होणार नाही याची खात्री नाहीच. शिवाय आपले उच्चार त्यांना कळत नाहीत हे एक वेगळंच. जरा खाजगीत सांगतो, थोडे अशिक्षितच असतात हे लोक. म्हणजे त्यांचीच भाषा आपण बोलतो पण त्यांना ती कळत नाही. लहानपणी दांडेकर मामी शेजारी राहायच्या, त्यांची मला आठवण झाली. त्या दूधवाल्या भैयाची हिंदी बोलायच्या. आता यूपी मधला हा, तरी त्या गाढवाला ते कळायचं नाही. तसंच हे इथे पण. कसलं काय एकदम काय कुठे आठवतं. मन म्हणजे आपला भारत कसाही असो पण थोरच आहे. काय काय बरं थोर आहे आपल्या भारतात. मग एकदम आठवलं, उडन खटोला सिनेमात उंचाडी सूर्यकुमारी दिलप्याला विचारते की कहाँ से आए हो अजनबी. त्यावर दिलप्या सांगतो की हिंदुस्तान. मग ती विचारते की किस लिए मशहूर है तुम्हारा मुल्क. त्यावर त्याचं ते फेमस हसत जुल्प कपाळावर घेत दिलप्या सांगतो संगीत और मोहब्बत. किती खरं आहे हे. आता मोहब्बताचं तर आपण काही सांगू शकत नाही, पण संगीताचं नक्की सांगू शकतो. जाधव मास्तर आमचे किती गाण्याचं प्रेम पेरून गेलेत आमच्यात. आठवणीनेच आवंढा आला गळ्यात. अशी दुपार, हा असा समुद्र, हा असा समा, ही बिकिनी बाला छैल छबिली. मी एकदम सुरूच केलं. अलबेली नार सुहावे, मृगनयन के बाण चलावे. आधी नीट आकारात आलापी केली. दोन्ही मध्यम आहेत रे भाऊ अवरोहात. ध्यान रखना बेटे. और निषादातून पंचमाकडे मेंढेत येताना दैवताला अलवार स्पर्श. कैसा? मोरपीस गालावर फिरावा तसा. स्वरांना ठेचकळत नाही यायचं खाली. धरंदाज जुनी बंदिश घेतली. चलने दो बेटे, खुश कर दो तबीयत.
बंसीवट जमुना तट निरखत बनवारी, अत सुगंध मंद मंद चलत पवन प्यारी प्यारी. असा तल्लीन रामरंगी गात असताना एकदम जाणवलं की गालावर रेशीम हुळहुळतंय आपल्या, आणि कोणीतरी हलके हलके वारा घालतंय. बिकिनी बाला, मन ही मन में लड्डू फुटे भैया. मी गाणं न थांबवता गात गातच डोळे उघडले तर कोण असावं समोर? यक्षी. आंबट गोड असतं तसं चावट गोड हसत ह्या बाई उभ्या, दिदार गंची यक्षी. मी गाणं थांबून विचारलं, इथे कुठे? तर हातातली चौरी ढाळत ती म्हणाली, आठवण काढलीस ना तू माझी, आले. बीचकडे बघू नकोस, गेली ती, असं म्हणून वात्रट हसली. काही बदल नाही हिच्यात. एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल. मग मी मुद्दाम चावटपणाने पुन्हा अलबेली नार सुहावे सुरू केलं. ही कुठली चीज काढलीस? तुला पाहून ग. चल, सारंगातली ही जुनी चीज. अगं दुपार नाहीये का? क्षणभरात सावली शोधताना हरिणशावक दिसतील बघ. कांगारू हरिणशावक म्हणे. इथे मध्यम धड लागत नाही याचा आणि हरणं येत आहेत. मी खट्टू होऊन म्हटलं की मला येतं तसं म्हणतो मी. मग समुद्राकडे पाहत ती म्हणाली, इथे कुठे म्हणून विचारलंस? जिथे जिथे पुरुष तिथे तिथे मी. हल्ली नाही का सगळे संगणकावर माझं चित्र डाउनलोड करून बसतात. उद्योग काय रे तुम्हा पुरुषांना. मी तिच्याकडे पाहत राहिलो. असं लाख वेळा पाहिलंय, पण आता मन भरलं असं कधीच होत नाही. इतकं मुरलेलं निसंकोच सेक्स, आणि तिला त्याचं पूर्ण भान. ही किती खेळली असेल आणि कित्येकांना हिनं खेळवलं असेल. आपल्या पण धमन्या तापतायत का? चावट विचार करू नकोस. समुद्रावरची नजर न हटवता ती म्हणाली, पण चेहऱ्यावर तेच वात्रट हसू. तुला ग काय माहीत, गंध आला ना मला. तुम्ही चावट विचार केला की येतोच तो आम्हाला. पण मी म्हणतो, इतकं असं हे दिसावंच कशाला कोणी? असं म्हणजे अरे तुमच्या मनात असतो तशा दिसतो आम्ही तुम्हाला. तुला नव्हती माणिककडे पाहिलं की माझी आठवण येत? सगळी तुमच्या मनाची करामत. आता तुझी ती मिल्ड्रेड, ती काय माझ्यासारखी दिसते? बोनी ॲस फ्लॅट चेस्टेड मिली. पण वाटत होती ना एकेकाळी ती तुला रंभा तिलोत्तमा. हे जरा भलतीकडेच चाललंय बोलणं. सुराज खूप असलं हिनं कोथाळ्यात. मी आतून रक्त येण्याच्या आत घाईघाईनं म्हटलं की वासनेचा रेटा वाईट असतो. पण तुला मुळातच अक्कल कमी. एखाद्या प्रौढ काकू मावशीच्या स्वरात ती बोलू लागली. मंदाकिनी कळलीच नाही बघ तुला कधी. थोडं थांबून मग म्हणाली, गातोस म्हणून सांगते. सूर दिसला पाहिजे, कळला पाहिजे, आणि मग अचूक लागला पाहिजे. माझ्या डोक्यात बद्द बद्द ठोके पडू लागले. धगीखाली फूल कोळपून त्याच्या पाकळ्या वेड्यावाकड्या व्हाव्या तसं आत झालं. निष्पाप चेहऱ्यांनी घाव घालणं कुठे शिकत असतील बायका. तिचे डोळे शून्य झाले होते, तंद्री लागल्यासारखे, आणि स्वर कोवळा झाला होता. सारंगात मध्यम तेजाळत असतो तशी तुझ्या आयुष्यात तेजाळत राहिली असती बघ मंदाकिनी. त्या जाधवाकडे गाणं शिकलास, त्याला येत होतं तेवढं दिलं त्याने तुला. पण पुढचं स्वतःचं स्वतःला वाढवावं लागतं. माझ्या एकदम लक्षात आलं की सूर्य ग्रहणात गेलाय. समोरच्या समुद्रावरच्या लाटा नाहीशा झाल्या आहेत आणि शिशाचा रस गोठावा तसा तो दिसतोय. ती उठली आणि म्हणाली, येते रे बाबा, आनंदात राहा. नये जाऊ हिना. इतकी मूलभूत, इतकी आर्ष, इतकी सार्वकालिक, इतकी पार्थिव, तरीही इतकी गूढ. जाऊ नको. समजू दे तुझं आदिम रहस्य मला. पण ती उठलीच, मत्त, जडावलेली, अलसाई. ती उठली तसं तिचं आधी सैल झालेलं कटिवस्त्र आणखीन खाली ढळलं. ते ढळणं तिचे नितंबच कसंबसं थांबवू शकत होते. घशात अडकलेला श्वास मोकळा करत मी घाईघाईनं डोळे दुसरीचकडे वळवले. तर पाठमोऱ्या झालेल्या तिला कसं कळलं असेल पण हे?
कारण खळखळ हसत ती वळली आणि माझा गालगुच्चाच घेत म्हणाली, डोळे काय वळवतोस रे सोरा? मी काय तुझी ती माणिक वैद्य आहे एवढ्यानं बिथरून जायला? खरं सांगू, तू असे डोळे वळवले नसतेस ना तर माझ्या लक्षात सुद्धा आलं नसतं की माझं पाठव ढळतंय म्हणून. तुम्ही पुरुषांनी एक केलं, आम्हाला शरीराचा कॉन्शियसनेस दिला, अगदी अनकम्फर्टेबल असा. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वात्रट नजरेने आमच्याकडे पाहिलं रे पाहिलं की होतेच आम्हाला आमच्या शरीराची जाणीव. पाठीला पण डोळे आमच्या आहेत ते तुमच्याचमुळे रे महाभागांनो. आणि असा स्त्रीवादी विचार टाकून ती गेली. पण मिस्किल हसत होती का ती हे बोलताना? कदाचित थोडं चावट पण. बरं, जाताना माणकीबद्दल बोलायची काय गरज? मला माणिक आठवली आणि हसूच आलं आणि कबूल केलं पाहिजे की 40 वर्षात तिला पाहिलं पण नाही, पण तरी नुसत्या आठवणीनं मन चाळवतं अजून. एकदा शाळेतनं घरी आलो ते जाधव मास्तरांचं वंदे मातरम म्हणतच, तर काकू म्हणाल्या की काय रे एकसारखं ते वंदे मातरम वंदे मातरम, काळवेळ काही आहे की नाही? तर शेजारच्या सोमण काकू उसनं परत करायला आल्या होत्या, त्या म्हणाल्या की म्हणू द्याचं हो, तेवढेच चांगले संस्कार. तर मला नेहमी काळजी असायची की नक्की होतायत ना आपल्यावर चांगले संस्कार. कारण घरात यावर एकमत नव्हतं. संघवाला चुलत भाऊ म्हणायचा की वंदे मातरम हेच राष्ट्रगीत, काँग्रेसवाला काका म्हणायचा नाही जनगणमन हेच राष्ट्रगीत, काकू म्हणायच्या दोन्ही म्हणा, एवढ्यावरून काय भांडता, फाळणी झाली ती काही पुरे नाही आता. फाळणीचं फारच लावून घेतलं होतं बाबा सगळ्यांनी. मला काही एवढं नव्हतं त्याचं, फक्त नूरजहां तिकडे गेली ना. काकूंनी हटकलं म्हणून म्हटलं सोडा ते वंदे मातरम आणि राष्ट्रभक्ती, कला याच्या पलीकडे जाते की नाही. म्हणून मग मी मन लावून सुरू केलं, आई बहार आज आई बहार, आज आई बहार गुलशन में. आणि तेवढ्यात समोरून आली माणकी, फाटक उघडून आमच्या गुलशन में जाईची फुलं खुडायला. म्हटलं काय होगाय वगे. मग तिला खुश करावं म्हणून हसत हसत तिच्याकडे पाहून मी म्हणायला सुरुवात केली, ये कौन आज आया सवेरे सवेरे. झालं काय बिनसलं कोण जाणे. आमचा संघवाला भाऊ म्हणायचा तेव्हा सगळे कसे माना डोलावून डोलावून ऐकायचे. तर हिचं वेगळंच, हिचा चेहरा जे काय लाली लाल झाला, डोळ्यात पाणी काय आलं, एकदम माझ्या अंगावरून घरातच गेली आणि काकूंना म्हणाली बघावा कसली गाणी म्हणतो माझ्याकडे बघून. काकू बाहेर आल्या आणि थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहिल्या. मग तिला म्हणाल्या की अगं केवढा आहे तो, काहीतरीच तुझा. त्यावर हा असं म्हणून ती तरातरा जे निघून गेली. मग माझ्याकडे शोधक नजरेनं पाहत काकू म्हणाल्या, अरे मुलींकडे पाहून असली गाणी म्हणू नयेत, मोठी झाली आहे ती. ते तर दिसतच होतं. परकर पोलकी तट्ट होतात म्हणून साड्या नेसायला लागली होती माणकी. पण त्यानंतर तिनं जो आबोला धरला बाबा, मग तर त्यांची बदलीच झाली, तर गाव सोडताना पण बोलली नाही बाया. आणि नंतर 15 वर्षांनी एकदम भेटली ती कुठे, तर स्वप्नात. मी आर्किओलॉजीमध्ये MA करत होतो आणि पाटण्याहून नुकताच परत आलो होतो दीदारगंजच्या यक्षीला भेटून. तर त्याच रात्री ही माझ्या स्वप्नात दीदारगंजच्या यक्षीच्या ड्रेसमध्ये, रादर अनड्रेसमध्ये. पुढचं काय ते सोडा. पण तात्पर्य असं की मनात काय काय दडलं असतं वर्षानुवर्ष आणि कसं ते एकदम वर येतं. पण पुष्पीवर चांगलाच झाला होता वंदे मातरमचा संस्कार. कारण कोणतंही भावगीत म्हणताना प्रत्येक शब्दानंतर ती ओठ मिटून घ्यायची. मग गाणं असं ऐकू यायचं, गंगाम जमुनाम डोळ्यात उभ्याम काम, जाम मुलीम जाम जिल्याम घरीम तुम सुखीम राहाम. तर तिला मी एकदा खरं म्हणजे चावटपणानेच म्हटलं सुद्धा की दुसरं काही येत नाही का ग तुला, सारखं वंदे मातरमच म्हणतेस. तो बफरलीच एकदम. काकूंना सांगीन असं डोळे बिळे वाटारून, हे नेहमीच काकूंना सांगीन. ती सांगणार नाही हे मला पक्कच माहीत होतं. ती माणकीसारखी आगाऊ नव्हती, ती मॅच्युअर डिस्क्रीट होती. तिला अगदी चांगलंच माहीत होतं की लहान मुलांच्या इनसंट खेळांचा देखील मोठ्यांना नेहमीच संशय येतो म्हणून.
गेली. ती गेली. सगळे कसे एक एक मावळत गेले आपल्या आयुष्यातून, पुन्हा दिसलेच नाहीत. दुपार कधी टळली कळत नाहीये. ही दुपार का संध्याकाळ. अंधारून आलंय. आकाश काळं, समुद्र काळा, दशदिशा काळ्या. दूरवर फक्त गावातले दिवे दिसतायत. दिवे लागण. पटदीपाची वेळ. पिया नाही आहे. दिवे लागणीलाच मंदाचा निरोप घेतला आपण. असा निरोप की ध्यानीमनी पण नव्हतं की हा अखेरचा निरोप आहे, ही अखेरची भेट. तिच्या घरी गेलो तर सांजवातच लावत होती. आत दरवाज्यात जाऊन उभा राहिलो तेव्हा हातातला लामणदिवा उंच उचलून तिने आपल्याकडे पाहिलं. चेहऱ्यावर नेहमीचं अम्लान स्मित, उजळलेला चेहरा. मी म्हटलं, उद्या जातोय ग मी. ती म्हणाली बरं. आणि मी घरी आलो. पुढल्या सुट्टीत घरी आल्यावर बोलता बोलता सहज चौकशी केली तर माई म्हणाली, अरे गेले ते लोक इथून. गेले? कुठे गेले? माई म्हणाली, घाईतच ठरलंय वाटतं त्यांचं. चांगली माणसं. कुठे तिकडे राजस्थानात का मध्य प्रदेशात गेले वाटतं. नाव आठवत नाही आता गावाचं. पोट कुठे कुठे नेतं नाही माणसाला. तोच तर क्षण नव्हता ना रे गड्या, जेव्हा तळचं काही वर उचंबळून आलं असतं. आयुष्य बदलून कायमचं तेजाळत राहिलं असतं. जेव्हा आपण म्हणालो उद्या जातोय मी आणि ती म्हणाली बरं, आणि क्षणभर आपले डोळे एकमेकांना भिडले आणि क्षणार्ध एकमेकांवर स्थिरावले. तो क्षणार्ध मुठीत पकडला नाही आपण त्याच वेळी. आय लेट इट पास. आणि नजर उचलून आपण घरी आलो क्षणात भिकारी होऊन आणि आयुष्याला कायमचा करंटेपणा आणला. पृथ्वी मोलाचं कसं हरवून बसतो आपण. एवढी खात्री कशी रे तुला तिची? तर वाटते वाटते वाटते. बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं आणि तिला त्याची गरज पण वाटली नाही. इतकी ती खोल, स्वायत्त, स्वतःतच परिपूर्ण. डू यू लव्ह मी? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. स्वयंभू आत्मविश्वास, अभेद्य स्टिलनेस. पण आपली ताकद होती का ते पेलण्याची? यक्षी गेली वाटतं. तिला सगळं कळतं. तिला विचारलं असतं. पण हे तरी किती खरं. एकदम आठवलं. ती वळून चालू लागली तेव्हा तिच्या पायांकडे लक्ष गेलं. चरे पडलेले, ओबडधोबड, अनकेअर्ड फॉर पावलं. फुटलेली. ही आहे का दिसते तशी चावट, लाघवी, आनंदी? हिची पावलं दुसरंच काही सांगतात. हिच्या देह संपदेला न शोभणारे, रखरखीत, निगा न राखलेले पाय, दुःखी. मला कुठून कशा काय रुक्मिणी काकूच आठवल्या एकदम. त्यांना उचललं तेव्हा भेगांनी फुटून गेलेले त्यांचे पायच नजरेला दिसले. कायम स्तोत्र पुटपुटत खालमानेनं विहीर ते घर अशा सकाळभर फेऱ्या. 10 घरचं पाणी भरून झालं की मध्यान्नी आपल्या खोलीत कुडाच्या. ओल्यात राहून राहून चिखल्या झालेले पाय कुरवाळताना कधी कधी दिसायच्या. त्यांचं कोणीही नव्हतं. देशमुखांच्या वाड्यात मागल्या भागात सरपण भरण्याच्या खोलीजवळ त्यांची वीधभर खोली. हरवलेल्या नजरेने दुपारी आपल्या खोलीत शिरल्या की दुसऱ्या दिवशी सकाळीच दिसायच्या. त्या गेल्या तेव्हा आपण तिथेच होतो. त्यांना ताटीवर ठेवलं तेव्हा त्यांचे वेडेवाकडे पाय पाहून देशमुख काकूंनी डोळ्याला पदर लावला. सुटल्या विचार्या. सगळ्या भारतीय स्त्रियांचे पाय एकसारखेच. वणवण वणवण. असंच नाही म्हणा. मिल्ड्रेड, तिचे क्रीम्स लावून लावून मुलायम ठेवलेले पेडिक्युअर्ड पाय, ज्यांच्या खाली आपण तुडवून घेतलं स्वतःला.
लाल भडक नेल पेंटने रंगवलेली नख, 5 फण्यांचा नाग, ती सुद्धा भारतीयच होती की. मी गळूनच गेलो. त्राण जाऊन पायाखालच्या वाळूत अंगच टाकलं मी. किती पाय पाहिले आपण, किती प्रकारचे. एकदा वाटेत जाधव मास्तरांची बायको दळणाचा डबा घेऊन जाताना दिसली. मला पाहून थांबल्या मास्तर काकू, हसल्या आणि डबा जमिनीवर ठेवत पदराने कपाळ चेहरा पुसत म्हणाल्या, बरा भेटलास बाबा. अरे आमसुलाचं तेल आहे खरे थोडं तुमच्या घरी, असलं तर थोडं आणून दे रे बाबा. यांचे पाय पाहिलेस ना, असल्या भेगा बेडक्याही लपतील. दे रे बाबा आणून. त्यांना काही नाही कशाचं, आपल्याच जगात असतात कुठे ते. मी हो म्हटलं आणि मग विसरलो. असं काय होतंय आपलास. निघून गेलं आयुष्य, वाळू निसटली बोटातून. एवढं पण केलं नाही आपण त्या आनंदी माणसासाठी. किती आतुर शिकवायला, आपलीच झोळी फाटकी. त्यांना कळलं असेल नाही का खरं तर, की ह्याची स्वरस्थानं कधीच पक्की होणार नाहीत म्हणून. जुगाऱ्याच्या हाती लक्ष्मी दिली. लोकांना कृतज्ञतेचे कड येतात, मला कृतघ्नपणाचे येऊ लागले. मी मराठी दुसरीत असताना आमच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत यायचे जाधव मास्तर आम्हाला वंदे मातरम शिकवायला. गावभरच्या सगळ्या शाळांमधून फिरतायत वंदे मातरम शिकवत. असं वाटायचं की हे खूपच राष्ट्रभक्त असतील, नाहीतर असं कोण करेल. पायात वाहणा आहेत नाहीत, धोतराला गाठी मारलेल्या, काळा फाटका कोट आणि काळी मेणसट्ट टोपी, पण चेहऱ्यावर असा आनंद की जसे काही नेहरू त्यांना आत्ताच भेटून गेलेत. नक्कीच थोर राष्ट्रभक्त, नाहीतर गोंगाटणाऱ्या कार्ट्यांना इतक्या निष्ठेनं कोण शिकवेल वंदे मातरम. माझे डोळेच मिटायला लागले. आजकाल असं फार होतंय. चांगलं आठवो, वाईट आठवो, थकवा येतोय. संपू दे हे सगळं, मिटू दे डोळे, येऊ दे झोप न संपणारी. अ लॉंग लॉंग स्लीप, अ फेमस स्लीप दॅट मेक्स नो शो फॉर डॉन, बाय स्ट्रेच ऑफ लिंब or stir of lid, an independent one. आवडते वाटतं तुला माझी ही कविता. बाईचा आवाज ऐकून चमकलोच आणि उठूनच बसलो. एमिली म्हण की पुढचं कडवं. मी म्हटलं, वॉज एव्हर आयडलनेस लाईक धिस, विदिन अ हट ऑफ स्टोन, टू बास्क द सेंचुरीज अवे, नॉर वन्स लुक अप फॉर नून. मग मी तिला म्हटलं की खूप येतात मला तुझ्या कविता. त्यावरती मंद हसली आणि म्हणाली, कशाला रे असल्या उदास कविता म्हणाव्यात, मजेत राहावं की. मग थोडं थांबून म्हणाली, एवढ्यासाठी मी त्या कधी प्रसिद्धीला पाठवल्या नाही, आपला आपल्यापुरता. एमिली म्हणाली, आपण हसू आज, चेंज. सांग ना मला गमती. मला कळलंय की जाधव मास्तरांची छान नक्कल करतोस म्हणून. असं म्हणून ती वाळूत माझ्या शेजारी बसली, पण डौलाने. तिला भेटलं की कुसुमताईची आठवण येतेच येते. डौलदार, घरंदाज, करारी, मितभाषी, पण माझ्यासाठी मात्र जाईचा ताटवाच. लहानशा मला जवळ घेऊन मंद मंद झोका घेत झोपाळ्यावर, म्हण यमन आहे हा, म्हण. तिच्या बंद ओठांमध्ये तुलसीपत्र ठेवलेलं तशीच आठवते ती आपल्याला आता. जाधव मास्तरांकडे गाणं शिकली होती. मास्तर म्हणायचे, कुसुमच्या गळ्यात गंधारे बरं. पण हे मी मागे लोटलं, कारण एमिलीला हसायचं होतं. मी रंगवून सांगायला सुरुवात केली, अगो मजेदारच होते मास्तर आमचे. धावत पळत यायचं की काढली पेटी, म्हणायचे, बसा रे माझ्या गोपाळांनो, चला सुरू करू. आम्ही त्यांच्या भोवती अर्धवर्तुळात की पेटी पुढे ओढून ते घसा खाकरायचे आणि म्हणायचे, हां चला म्हणा.
वंदे मातरम, अरे सुजलाम सुफलाम, अरे मलयज शीतलाम. आणि आम्ही पुढचं काय म्हणतोय ते ऐकायला ते नसायचेच या जगात. स्वतःतच हरवलेले, डोळे उघडे, व्याकुळ व्याकुळ. आणि एकदम त्यांची बोटं झरझर पेटीवर फिरायची आणि मग एकदम सावरिया सावरी मोरे बैया, अरे सावरिया. मला हसताना पाहून एमिली म्हणाली, काय झालं मग असं म्हटलं तर? मी म्हटलं सॅक्रिलेज. त्या वयात सुद्धा आम्हाला कळायचं की हे राष्ट्रभक्तीचं नाही आहे. पण आम्ही गप्पगार, कारण की त्यांची नजर इतकी आर पार असे आमच्या की कसले तोंड उघडतो आम्ही. मग मास्तर एकदम भानावर आल्यासारखे व्हायचे आणि गायचे, मोरी बैया मातरम. एमिली म्हणाली, ही सीम्स टू मी अ व्हेरी फाईन ह्युमन बीइंग. मी म्हणालो व्हेरी फाईन. आम्ही हसलो की हसून म्हणायचे, बनारसी अरे बाबा हे प्रकरण, खयाल तरी काय. मी एकदा त्यावर उत्साहाने म्हटलं सुद्धा होतं की आमच्या माईजवळ आहे बनारसी शालू. त्यावर माझ्या केसांमधून हात फिरवत ते म्हणाले, सिद्धेश्वरी बनारसी शालूच आहे रे माझ्या गोपाळा. आणि त्यांनी आपल्या कानांना हात लावला. अगं काय माणूस होते जाधव मास्तर एमिली. ती बराच वेळ गंभीर राहिली आणि मग म्हणाली, मला वाटतं गाणाऱ्यांना सापडतं ना ते लेखकांना कधी नाही सापडत. असं का बरं होतं? मी विचारलं. अरे शब्दच घोटाळा करतात, पुरेसे पडतच नाहीत ते. शब्द कृत्रिम, स्वर नैसर्गिक. म्हणून तू प्रसिद्ध केल्या नाहीस का कविता तुझ्या? हे बघ, माझ्या कविता माझ्या पुरता होत्या. ते माझं स्वतंत्र स्वायत्त जग होतं. जगाचा संबंधच काय त्यांच्याशी. पण गाणारे गातातच की मैफिलीत, त्यांचं काय? ते एकटे स्वतःशी गातात, ते कधी ऐकलेस का तू? तेव्हा ते खरं आपल्या आत्म्याचं गातात. आम्ही मग खूप वेळ शांतच बसलो. मग मी एमिलीला सांगितलं की गाणारे जसे आनंदात बऱ्याचदा दिसतात ना, तसे लेखक दिसत नाहीत हे खरं आहे. पण जाधव मास्तर मात्र अपवाद या सगळ्यालाच. ते कायमच आनंदात, इतके की त्यांच्या अवतीभोवती आनंदच आनंद. म्हणजे वाटायचं की अवतीभोवती कमळच कमळं फुलली आहेत आणि वातावरणात त्यांचा सुगंध भरलेला. एमिली म्हणाली की अजून आहेत का रे भारतात कमळं? मला काही आठवेना. When was the last time I saw them? म्हणून मग मी म्हटलं की माझ्या लहानपणी तरी होती. एकदा भिवानीच 2 घवघवीत गुलाबी कमळं मला आणून दिली होती. सगळे ओरडत होते त्याच्यावर की अरे नको उतरूस पाण्यात, जाळी आहेत खूप, फसशील. पण भिवा म्हणजे मी हट्ट केला होता ना. म्हणजे अशी पद्धतच होती की मी काही म्हणायचं आणि त्यानं ते करायचं. माझा होता भिवा. भिवाची आठवण आली की होतोच मी जरा हळवा. एमिलीने हलकेच तिचा वत्सल हात माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाली, डिलाइट बिकम्स पिक्टोरियल व्हेन व्ह्यूड थ्रू पेन, मोर फेअर बिकॉज इम्पॉसिबल दॅट एनी गेन. आम्ही स्तब्ध राहिलो बराच वेळ. कलेचं रहस्यच ती सांगतेय असं मला वाटलं. आपल्याला न कळलेलं तिला काहीतरी प्रतीत झालंय. मी नम्रच झालो. मग हलक्या आवाजात विचारलं, म्हणजे कलेचा स्पर्श झाला की सगळं सुंदर होतं असं आहे का? डिलाइट बिकम्स मोर पिक्टोरियल. आणि मग पेन, ते सुंदर होतं? एमिली व्यथित स्वरात म्हणाली, काही सांगता येत नाही बघ. आपण ठरवतो की अगली आहे ते सुंदर करू, पण जमतं का आपल्याला ते नेहमी? सुंदर करण्याच्या खटाटोपात मूळ राहतं बाजूला खूपदा, आणि नकली खोट्या गोष्टी आपण वापरायला लागतो का? सुंदर झालं पाहिजे. अरे पण कशाला सुंदर झालं पाहिजे? मी म्हटलं कीट्सने एके ठिकाणी म्हणून ठेवलंय बघ, ट्रूथ इज ब्युटी अँड ब्युटी ट्रूथ. एमिली हसून म्हणाली, बघ मी म्हणाले ना, यांनी ही फसवी वरवर सुंदर दिसणारी ओळ लिहून सिद्धच केलंय.
सत्य ही खूपदा कुरूप गोष्ट असते, ती तशीच राहू द्यावी. कुरूप टाळायचं कशाला? असू दे की ते तसंच. दोन मार्गावरून दोन लोक चालतात खरे, पण काय येतं हाती अखेर? आय डाईड फॉर ब्युटी बट वॉज स्केअर्स अडजस्टेड इन द टूम्ब when one who died for truth was lain in an adjoining room. ब्युटी आणि ट्रुथ भेटतात असं समजू आपण, पण अंतिम भाग्य ध्येय काय त्यांचं? Until the moss had reached their lips and covered up their names. हे खरं कारण मी माझ्या कविता प्रसिद्ध न करण्याचं. एमिलीचे ओठ घट्ट मिटले होते आणि डोळ्यांमध्ये समोरचा काळा समुद्र उतरला होता. मग मी कुसुमताईशीच फक्त ज्या मुळूमुळू आवाजात बोलत असतो त्या आवाजात तिला म्हटलं की मग लिहायचं कशाला? ती स्थिरपणे माझ्याकडे पाहत राहिली आणि मग ठाम आवाजात म्हणाली, सुटका नाही त्यातून म्हणून. तुझे ते मम म्हणतात ना, उगीच लाविले जिभेला जहर, तसं. एमिली उठून उभी राहिली. करत राहायचं रे आपण. रॅम्बो, विन्सेंट, तुझा तो GA, सगळ्यांना आपापला क्रूज खांद्यावर वाहून न्यायचा असतो. खिळे ठोकण्याचं काम नंतर लोक करतातच. ती ताठपणे समुद्राकडे चालू लागली. एकदाही मागे वळून न पाहता पाण्यात शिरली आणि पाहता पाहता दिसेनाशी झाली. ही भेटणार नाही आपल्याला पुन्हा. तुम्ही म्हणाल तिच्या कविता आहेत ना, पण ते वेगळं. खुणा असणं गेलेल्याच्या आठवणी ते वेगळं. तीच म्हणाली आहे, कॉफर्स हीप्ड विथ टिअर्स. माणसं गेल्यावरच का कळतं की आयुष्य रिकामं झालंय म्हणून? लोक किती देऊन जातात आपल्याला आणि आपण काय देतो? आपल्याला नाहीतर प्रेमच करता येत नसेल. Nor had I time to love, but since some industry must be, the little toil of love I thought was large enough for me. मी रेतीमध्ये अंग झोकून दिलं आणि तोंडही रेतीमध्ये खोल खोल दडवून टाकलं. दादांना मी एकदा विचारलं होतं की दादा ओ दादा, युटोपिया हा देश कुठे आहे? अमेरिकेत का युरोप खंडात? तर दादा म्हणाले, असं बाहेर नाही रे, आपल्या मनात असतो तो. मनात कृतज्ञता असली, प्रेम असलं, आनंद असला की सापडला आपल्याला आपला युटोपिया. हा तिच्या सोपंच आहे की. मग मी त्यांना म्हटलं की मज्जेत आहे की मी, तुंब संतोषा, म्हणजे सापडला मला माझा युटोपिया. त्यावर ते हसले आणि म्हणाले, कळेल कळेल. ते कळेल कळेल आता सुरू होतंय बहुधा मला. नाहीच आहे आपल्या आत मनात यातलं काही, म्हणून कळलं. ते असतं तर कशाला लक्षात आलं असतं? म्हणजे मग हे आत्ता होतंय, कळेल कळेल. आणि ते बरं आहे का वाईट आहे? काय काय आपण केलं नाही. माईला काशीला नेऊ नेऊ म्हणत टाळत गेलो, नेलं नाही. मंदाचा रीतसर निरोप घेतला नाही. भिवाला कधी कार्ड टाकून चौकशी केली नाही की बाबा रे कसा आहेस तू? आलीनं दरसिंगार अत्तर लावून रेशमी रुमाल दिला तर हे कसला भडक आहे म्हणून आपण तो परत केला. लहान लहान करता येण्यासारख्या गोष्टी नाही केल्या आपण. जाधव मास्तरांच्या घरावरून अंग चोरूनच चाललो होतो आपण. काकू समोर दिसू न देत रे बाबा देवा, त्यांचं काम आमसुलाच्या तेलाचं नाही केलंय मी. तर दिसल्याच त्या अंगण झाडत होत्या. मला पाहून वाकल्या वाकल्याच म्हणाल्या, नाहीत रे घरी. कुठे गेले? मग काहीतरी बोललं पाहिजे ना. आता कुठे गेले? फडा जमिनीवर टाकून त्या ताठ उभ्याच राहिल्या. वेडा फकीर बसला असेल कुठेतरी सावरिया सावरिया करत. मग लख निर्मळ हसल्या आणि म्हणाल्या, शीक रे बाळा त्यांच्याकडे, खूप मोठा हो. हातावर टाकलं असतं रे तुझ्या काही, पण आज घरात काही म्हणजे काही नाही बघ. हडकलेल्या मनगटांवर मळक्या काचेच्या बांगड्या, अंगावरच्या लुगड्याला दांड
आणि चेहऱ्यावर अगदी मास्तरांसारखं हसू. काकू मग तिथेच अंगणात बसल्या आणि भलतीचकडे हरवल्यासारख्या पाहत म्हणाल्या, एवढा मोठा विद्वान माणूस पण जगाला काही त्याची किंमत नाही बघ. जगाचं सोड, माझेच 4, पण एकाला आपल्या बापाजवळची विद्या घ्यावी असं कधी वाटलं नाही. अरे काय नाही आहे यांच्याजवळ, आकाशा एवढी विद्या आहे, सुपासारखं मन आहे, पण नाही. त्यांचा थोरला रस्त्याच्या कडेला पंक्चर दुरुस्ती करायचा. दुसऱ्याचा मुक्काम बहुधा तुरुंगात बारक्यासारख्या चोऱ्या करून, तिसरा दारुड्या, अधूनमधून घरी येऊन भांडी पळवायचा. मुलगी गुलाबी नायलॉन नेसून जायची, ती 2-2 दिवस बेपत्ता. सगळे एकत्र कधी घरी आलेच तर घराचं छप्पर तेवढं पेटायचं बाकी. मी ओशाळल्या आवाजात म्हणालो, काकू आज नक्की आणून देतो आमसुलाचं तेल. विसरला असशील म्हणा, काकू म्हणाल्या. तू तरी कुठे कुठे पुरा पडणार रे, तेलाचं राहू दे, पण त्यांच्याजवळची विद्या घे बर का. मी म्हणालो, आत्ता घरी पोचतो आणि आणून देतो बघा. तर घरी गेलो, पुन्हा कंटाळा केला आणि मग विसरलो. मास्तर काकू माफ करा मला, माझी लायकीच काय. किती वाजले, हा कुठला प्रहर, इतकं कसं काळं अवतीभवती. ही न संपणारी रात्र आहे का, हा न संपणारा समुद्र आहे का. मरताना म्हणे क्षणार्धात आपल्या जीवनात आधी घडलेलं सगळं डोळ्यांपुढून पुन्हा झडझड जातं. असं होतंय का आपलं. होऊ दे, काय फरक पडतो, कारण मिठाची पुतळी समुद्रात विरघळली की कोणाला दिसते पुन्हा. अली एरवी कव्वाल्या म्हणायचा, पण त्याचं आणखीन एक आवडतं गाणं होतं, हमारे बाद महफिल में जो अफसाने बयां होंगे, बहारे हमको ढूंढेगी न जाने हम कहाँ होंगे. हा एक आणिक मला गाणं शीख म्हणणारा, सीख रे तू, गला मीठा है तेरा, सीखेगा तो शंकर शंभू बन जाएगा, खुदा कसम. चांगले गाणारे म्हणजे कव्वाल, चांगलं गाणं म्हणजे कव्वाली. केव्हाही पहा हा गुणगुणत, आहे न भरे शिकवे न किए कुछ भी न जुबा से काम लिया. मध्येच थांबून म्हणायचा, है ना कमाल की चीज, कितना दर्द है. मला इतर हिंदी गाणी आवडतात हे त्याला फारसं कुबूल नव्हतं. उन गाणों में क्या पडा है. मला तर शंकाच यायला लागली की माझी निम्मीशी ओळख झाली आणि वाढली म्हणून तर हा म्हणत नाही ना असं. निम्मीचं नुसतं नाव काढा, हा आग बबुला. पण निम्मीमुळे आमच्यात आलीच ती अदृश्य दिवार, जे आमच्या बीच कधीच येणार नाही, येऊ देणार नाही, असं गले की कसम खात आम्ही ठरवलं होतं. एका मुलीमुळे एवढं पहा. मग आम्ही बराबरा मोठेच झालो. भेटायचो म्हणा मी सुट्टीत गावी आलो की, पण बीच में दिवार जाणवायचीच. असा एका सुट्टीत घरी आलो आणि आठवडाभर बाहेरच नाही पडलो वाड्याच्या. मग वाटलं हे हाती होतंय, जाऊन घेतली पाहिजे मी याची खबरबात. गेलो. मी कवाट ढकलून आत शिरलो तर आत एक सुंदर मुलगी हाय अल्ला म्हणत पटकन उठली आणि घरात अदृश्य झाली. मी अंगणातच उभा. मग पान खात आम्ही बाहेर आल्या, हसल्या. कब आए बेटे, सलामत तो हो. हाँ अम्मी जान, अल्लाह बख्श नहीं घर पे, होंगा गुजरी में, वहीं पर मिल लेना. मी बर म्हणून वळलो तर आम्ही म्हणाल्या, अब उसे बाहर ही मिला करो बेटे, बहु पर्दा रखती है ना. 18व्या वर्षी लग्न केलं गधड्याने. मग मी सरळ घरीच गेलो. लहानपणची मैत्री स्वतःची म्हटलं. पुढे विसरून गेलो सगळं आणि आली दिसलाच नाही. मग खूप वर्षांनी मी गावी गेलो. घर म्हणता आणि इथे यायला वेळ होत नाही अशी तंबी वहिनीने दिली म्हणून. मग सकाळी उशिरा बिशिरा उठून आळस पाळस देत मी बाहेरच्या ओसरीत आलो तर अंगणात 10-12 वर्षांचा एक मुलगा आंब्याची डाली डोक्यावर घेऊन उभा. हिरवे डोळे, गोरा पान, पिंगट केस. हात हल्लं. मी म्हणलं, क्या रे. आम दादी ने भेजे. मग एकदम डाळिंब फुटल्यासारखा तो हसला. रखू यहां, क्या नाम है तेरा. खुदा बख्श. विहिरीवरच्या बायकांचा कलकलाट कानावर आला. वालिद का नाम अल्लाह बख्श. मान वाकडी करून तो म्हणाला. मी हसलोच.
मग म्हटलं भेज देना उनको, कहना बुलाया है. वो तो नहीं आएंगे. क्यों नहीं आएंगे? अल्लाह को प्यारे हो गए ना, इसलिए. जाऊ मैं? विहिरीवर ठाणकन बादली आपटली वाटतं. मी घरात जायला वळलो आणि धाडकन भिंतीवरच आपटलो. बन्न. नाक तोंड असं ठेचलं, अंधारीच आली डोळ्यांसमोर. वाट काढत मोठमोठ्यांदा आहे न भरे शिकवे न किये गात सरळ घरात देवघरासमोर झोपाळाय तिथे. उंच झोके काढत माझं सुरू, आहे न भरे शिकवे न किये कुछ भी न जुबा से काम लिया. वहिनी देवघरासमोर जाता जाता म्हणाल्या, देवघरासमोर कव्वाल्या वाटतं आज. तर माई म्हणाली, म्हणू दे ग, किती दिवसांनी आलाय, आनंदात आहे. मग मी आणखीनच टिपेचा आवाज लावला तर वर माडीवर पोचला वाटतं. मोठा भाऊ दडदडतच खाली आला. किती दिवसांनी ऐकलं हे, आमच्या कॉलेज डेज मधली कव्वाली. मग झोपाळ्यावर माझ्या बाजूला बसून म्हणाला, चल म्हणू दोघंही. दोघांचं सुरू. इस पर भी मोहब्बत छिप न सकी जब तेरा किसी ने नाम लिया. हम दिल को पकड़कर बैठ गए, हाथों से कलेजा थाम लिया. भावानी सणसणीत 2-4 ताना मारल्या. पूछा जो किसी ने हाल तो हम कुछ कह न सके, कुछ कह भी गए. रोके भी तो आंसू बहुत लेकिन कुछ रुक भी गए, कुछ बह भी गए. अशी काय झड लावली कव्वाल्यांची आम्ही, एका मागून दुसरी. आठवत नव्हते तिथं स्वतःचे शब्द घालून. मग तर सदा सर्वदा योग तुझा घडावा सुद्धा भावानी कव्वालीच्या ढंगानी म्हणून दाखवलं. वाटलं देवघरातले सगळे देव आता आमच्या जश्नमध्ये सामील होणार. शेवटी वहिनी पुढे येऊन म्हणाल्या, पुरे आता आंघोळी बिंगोळी करायचेत की नाही आज. माईच्या चेहऱ्यावर मात्र आनंद. किती सगळं घर आनंदात आहे ग माझा आज. God permits industrious angels afternoon to play. I met one, forgot my schoolmates, all for him straight away. God calls home the angels promptly at the setting sun. I missed mine. How dreary marbles after playing crown. एमिली, तुला इतकं कसं कसं कळतं? काही म्हणजे काही लिहायला मला शिल्लकच नाही ठेवलंस तू. आपलं स्वातंत्र्य जपलंस तू, सत्ता हाती ठेवलीस. मी तर कायम अविवेकानंच वागलो, उताराकडे वाहत गेलो. मिल्ड्रेडच्या सहवासात अधपाताची शीग भरली. यक्षीनं कुठल्या कुठल्या जखमा ताज्या केल्या आहेत आज. जखमा सोसतो माणूस, अधपात चरत जातो, त्याला उतारा नाही. मी पाहिलं तर माझ्या अंगावर लाल चट्टे उमटू लागले होते. मिल्ड्रेडच्या नुसत्या नाव निघालं तरी हे असं होतं. पिच, होर. असे कसे आपण एका मानखंडनेकडून दुसऱ्या मानखंडनेकडे फरफटले गेलो. काय असते ही अमानुष ओढ जी तुमचा स्वाभिमान, स्वत्व, आत्मगौरव, नैतिक बळ कापरासारखी क्षणार्धात जाळून टाकते आणि मग उभ्या आयुष्याला चूड लावून सर्वस्वाचे राख करते. आत्माही विकतो आपण. अशी काय आहे ही प्रमाथी भावना? बापट काका, जीव किंवा भाजला माझा. उभ्या आयुष्याचं पाय पुसणं केलं हिनं आणि आपण शक्तिहीन होऊन ते होऊ दिलं. मिल्ड्रेड, यू स्लट, हाऊ आय रिमेंबर यू. हसत हसत एका लाथेनं माझ्या आयुष्यातलं सगळं सुंदर तू तुडवलंस आणि मला गटारात ओढलंस. डाव्या हातात अखंड जळती सिगारेट आणि उजव्या हाताने पायाची नखं रंगवणं तुझं. तोंडाने हुकूम देणं सुरू, तो पंखा जरा सुरू कर ना. हळू रे गाढवा, आणि एक ड्रिंक बनव मला. चल बंद कर रे बाबा तो पंखा आणि ते सँडल्स ना प्लीज पॉलिश कर. मस्त करतोस तू. आणि माझ्या तर रेड साडीला जरा इस्त्री करून आणतोस प्लीज. असं काय रे, मला ती साडी आणि सँडल्स हव्या आहेत रे रात्रीच्या पार्टीला. मी घरंदाज. अंगठी खाली पडली तर उचलणाऱ्या नोकराला ती देऊन टाकणाऱ्यांच्या घरातला. नुसता शब्द टाकला तर सगळ्या गावातले लोक तो आनंदाने उंजळीत झेलत अशा प्रतिष्ठेचा. रस्त्यांनी निघालो तर पटापट विड्या टाकून लोक उभे राहत अशा तालेवारीचा. इथं मी तुझ्या सँडल्सना पॉलिश केलं, कपड्यांना इस्त्री करून आणली, दाराशी तासन तास भिकाऱ्यासारखा उभा राहिलो. आय वॉज युअर साईड किक, युअर लॅकी, युअर डोअर मॅट.
संतापाने उकळत मी करायचो ते सगळं. घरात 4-4 चाकर असून मीच ते करायचं असा तुझा हट्ट असायचा. आणि मला ते करताना पाहून तू हसायचीस, त्याचा विचार मनात चढत जायचा. आणि मग रात्री दुसऱ्याच सँडल्स, दुसरीच साडी घालून ही 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 म्हणत निघालीस. बदललाय रे मूड माझा आता. यावर मी संतापानं वेडावाकडा फुटलो की खोटा खोटा स्वर काढत, काय रे असं काय, एवढं पण चालत नाही प्रेमात. मग डोळ्यात हळूहळू हिशेबी पाणी आणि मग इतकं रडणं. आय एम सो सॉरी, आय नेव्हर मेंट इट डार्लिंग. मी अपराध भावनेनं भरून जाऊन शरण येईपर्यंत तुझं रडणं सुरू. यक्षी ये आणि पहा हिलाही. काय भावना होती ही वणव्यासारखी जीवनाचा ग्रास घेणारी. प्रेम नव्हतंच ते. क्षणभरही विसावा नाही ते प्रेम कसं असेल. मग काय फक्त शारीर वासना. तर शरीराचा तुकडा कधी तू फेकलास उपकार म्हणून माझ्यावर, तरी मन विझायचं नाही कधीच. क्षोभाचा आगडोंब. इट वॉज अ बॉटमलेस पिट ऑफ डिप्रेव्हिटी. अंतहीन अधप्पात, सर्वभक्षक अधप्पात. You were just a loose cunt. Your entire life was nothing but one huge cunt. माझी आतडी पिळवटून आली आणि मी भडाभडा ओकलो. माझ्या अंगावरचे चट्टे गडद लाल भडक होत गेले. ती गेली, पण तिची आठवण नायट्यासारखी जीवनावर पसरली आहे. अधःपतन ही एक मूलभूत गोष्ट आहे. आत्मज्ञाना इतकीच. हे मला कळावं म्हणून मला काशीला पाठवलं असं वाटतं. चंदू काका केव्हा आला हा? हाडांची मोळी नुसती, डोळे खोल गुहांसारखे, सावलीसारखं शरीर. मला उमाळा आला आणि मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्याचा हात माझ्या डोक्यावरून फिरू लागला. तेव्हा वाटलं माईचा हात असाच होता. मला कुठल्या कुठे पाठवलंच बघ धरणगावहून तू. आणि तू तरी काय करणार असं बघ ना. तुला माहीत होतं की मला की पुढे काय आहे ते. गंगेच्या घाटावर भिकाऱ्यांच्या रांगेत आलो. शरीरात मनात कुठले कुठले रोग घेऊन. पण बरंच झालं बघ ते सुद्धा. अधःपात म्हणजे काय हे कळलं. चंदू काका बराच काळ शांत होता. त्याला पापाच्या खाईत आपण लोटलं ह्याची चूड मला आतल्या आत इतके दिवस लागत असे. अधःपाताची पण एक शक्ती असते हा बाळा. चंदू काका बोलत होता. तो पाहत असतो आपली ताकद. एक तर तो हरेल नाहीतर आपण. प्राणांतिक झुंज असते. पण म्हणून काय झालं. त्याचा हात अंगावरून फिरताना माझ्या लक्षात आलं की आपल्या अंगाचा दाह खूप कमी होऊ लागलाय आणि चट्टे हळूहळू दिसेनासे झालेत. अरे आपली ताकद असते म्हणून तर आपल्या वाट्याला येतो तो. बुळूबुळू जगणाऱ्यांच्या वाटेला कशाला जाईल तो. पण हा एक लक्षात ठेव, तोही आपली ताकद जोखतच असतो. त्याला पुरून उरायचं असतं आपण. अधःपातालाही भोगूनच संपवावं लागतं. हा बघ केवढा काळा समुद्र, पण असून असून केवढा असेल. याला असेलच की पल्ल्याड. अरे आपल्यापेक्षा मोठा असतो का अधःपात. आपणच असं निर्मळ व्हावं की तोच जळून खाक होईल. अधःपात एकदा जळून खाक झाला की मगच आत उजळतं बरं. किती वेळ सुंदर स्तब्धता. मग हसत हसत चंदू काका म्हणाला, पण मला फारच बाबा आगीतून चालायला लावलंस तू. पण आता एक सांग, एवढा मोठा लेखक तू, तुला माहित होतं का की मी अशा मुक्कामाला येईन म्हणून. मी उठून बसलो आणि चंदू काकाचे हात हातात घेऊन आजीजीनं म्हटलं, तू रागवलास ना माझ्यावर. रागवलो होतो तर इथं कुठं ढकललं या लेखकाने असं वाटून ज्या काही शिव्या द्यायचो. तू आत्ता त्या तुझ्या मिल्ड्रेडला काय दिल्या असतील ना, त्या बुळबुळीत भेंडीची भाजी वाटतील अशा घरंदाज बनारसी शिव्या. तुझा तो निलाफ देतो की. चंदू काका कधी नव्हे ते मिस्किल हसला.
एक त्यातनं बरं झालं, पण काशीतली गटारं फुंकता फुंकता गल्ल्या गल्ल्यातून गाणं कानावर पडलं. मोठमोठ्यांच्या हवेल्यांमधून सूर ओसंडायचे, ते मी आधाशासारखे प्यायचो गल्लीत कुठल्या तरी वळचणीला उभा राहून. गाणं गंगेसारखं तारक असतं बाळा, मनातली सगळी किलमिशं धुवून टाकतं. मी एकदम श्वास रोखून विचारलं, चंदू काका, तू सिद्धेश्वरी देवींना पण ऐकलंस? मग अरे, काशीचं दुसरं नावच सिद्धेश्वरी. सगळ्या काशीभर तोच एक आवाज. स्फटिकातून प्रकाश येतो की नाही तसं ते गाणं. ठुमरीच, पण गंगेसारखी निर्मळ, प्रशांत. ऐकता ऐकता गेलंच बघ माझ्या मनातनावरचं सगळं अमंगळ. कसं सुखद शहाणं बोलत होता चंदू काका. त्याच्या शब्दांनी स्पर्शांनी माझं अंग चाफ्याच्या फुलासारखं टवटवीत झालेलं. चंदू काका, मी माईला नेलंच नाही बघ काशीला. राहून जातात काही गोष्टी, पण मागचं मागे. आता काशी, चंदू काका, सिद्धेश्वरी, नीलाभ, चमकल्यासारखी आठवण झाली. नीलाभ दिसला का रे तुला कधी? दिसला तर गंगेवरच असतो कायम, गात असतो वेडवाकडं, पण मन लावून. एकदाच भेटला होता नीलाभ आपल्याला काशीतच. अरे, केव्हा गेला चंदू काका? आत्ता होता. गेला असेल काशीला. चलो मन गंगा चमुना तीर. चंदू काका आणि नीलाभ भेटत असतील घाटावर, गात असतील, गंगेत दीपदान करत असतील. मजेदार होता हा गडी नीलाभ. काशीला एका सेमिनारमध्ये भेटला आणि मी महाराष्ट्रीयन आहे हे कळल्यावर अशी काय खुन्नस दिली यांनी. मराठी भडवे असं तो पुटपुटला, तेही ऐकू आलं होतं मला. केवढी कृपा आपल्या पुढाऱ्यांची. मी मराठी आहे असं सांगितलं महाराष्ट्राबाहेर की नजरच बदलते यांची. काशीवरून परतण्यापूर्वीच्या आदल्या संध्याकाळी गंगेच्या घाटावर बसून मी ठुमरी गुणगुणत होतो स्वतःशीच. जाधव मास्तरांची आवडती ठुमरी, जमेल तशी म्हणत होतो. तर हा बाजूला कधी येऊन उभा राहिला नीलाभ, कळलं सुद्धा नाही. तो वास्तन अंगावर आला तेव्हाच कळलं, ऐसा नहीं है उसका चलन. मी गप्प राहिलो. कुठे आणखीन वाढवता? त्यावर त्यांनी जावं की नाही? तर नाही, एकदम फायरिंगच सुरू. सब साले सरके हुए होते हे मरहट्टे, टेढ़े है साले सबके सब, चूतिए साले, क्यों आए हो यहां मरने गंगा माई पर? फार होते हे, मी म्हटलं स्वतःशीच. 3 दिवसापासून हेच. मी त्याला कोल्डली डिग्निफाईड स्वरात म्हटलं की गंगा सबकी होती है. तर त्यावर आणखीनच भनकला तो, गंगा माई कहो, गंगा कहता है पाखंडी, नौकरानी है तुम्हारी. सॉरी, गंगा माई सबकी होती है. हाँ, गंगा सबकी है, काशी सबकी है, सिर्फ बंबई तुम्हारी है. डलवा लो बंबई अपनी. हम तो भैया लोग हैं, भैया ही रहेंगे. हम नहीं अपना पराया करते. अदरवाइज यहां भी काफी मराठी लोग हैं, एक एक की हड्डी पसली हम भी एक कर देते. पर ये हमारी नियत नहीं है. यावर मी काय बोलतो. मग गंगेकडे तो बराच वेळ पाहत राहिला आणि म्हणाला, गाना रखा है सालों ने, इसलिए माफ कर देते हैं, इसलिए मानते भी है. केसरबाई को सुनाया कभी? बस एक बार. अरे लानत है तुम पर. और मुगूबाई, अनंत बुआ लिमिया जी, अरोलकर जी. मी उत्साहाने म्हटलं, हाँ, कई बार. नए भी बड़े तैयार है आपके यहाँ, उल्लास जी, अश्विनी जी, श्रुति जी. कैसी परंपरा, कैसे कैसे लोग. सोचता हूं तो कलेजा भर आता है. त्याचे डोळे गरगरून आले आणि मला वाटलं रडतोय बिडतोय की काय आता हा. अशा वेळी मराठी माणसाने अवघडून इकडे तिकडे पाहण्याची पद्धत असते, ती मी पाळली. ऑकवर्ड. जब तुम्हें सुना सिद्धेश्वरी जी की ठुमरी गुनगुनाते, हमने कहा चलो छोड़ो, माफ कर देते बंदे को. आणि मग तो इतकं निर्मळ हसला की आधीचाच का हा, असा प्रश्न पडावा. मला जरा धीर येऊन मी म्हटलं, बात ऐसी है नीलाभ भैया. हाँ, कहो हमको भैया.
शिवसेना के हो क्या? अरे नहीं भाई साहब, लगते तो नहीं हो, जुबान साफ है तुम्हारी. तर साफ जुबान म्हटल्याबरोबर मला डायरेक्ट दांडेकर मामी आणि भैया आठवल्यानं हसूच आलं. निलापचा अर्थ लक्षही नव्हतं तिकडे. गंगेकडे पाहत एक जुनी ठुमरी गुणगुणत होता. आधी हलक्या आवाजात, मग खुल्या आवाजाला खर पण सुरेल. जाओ बलम नाही बोलो, बलम नाही बोलो. मी पुटपुटलो, खमाज. त्याने ते ऐकलं वाटतं, कारण त्यांनी माझ्याकडे कौतुकानं पाहिलं आणि माझी जशी काही परीक्षाच पाहिजे म्हणून दुसरीच ठुमरी सुरू केली. सुख मोरी काहे बिसराई राम, अरे रामा सुख मोरी. मी म्हटलं मिश्र तिलंग. त्यावर तो एवढा खुश झाला की बायका काढतात तशी त्यांनी माझी आलाबला काढली आणि माझ्या गालांवर बोटं टेकवून स्वतःच्या ओठांकडे नेली. आणि मग काय झडच. सांज भई घर आव झालं. मग सावरिया सावरी मोरी बैया झालं. मग खेल रहे रंग होरी झालं. आणि मग रसके भरे तोरे नैन. रात्र चढली, घाट रिकामे होत निर्मनुष्य झाले. वर चांदण्यांचा खच आणि समोर प्रशांत वाहणाऱ्या गंगेच्या वत्सल चेहऱ्यावर कौतुकाचे मंद स्मित. तरी हा गडी रंगलेलाच. मग रामी आली त्याला शोधत आणि त्याचं बखोट पकडून म्हणाली, अब उठोगे भी क्या सुबह तक राग आल पाओगे. त्यावर मायाकडे पाहत निलाप ठुमरीच्या सुरात गायला लागला, तुम्हारी भाभी रामी भाभी तुम्हारी भाभी. तर भांगात सिंदूर भरलेली रामी माझ्याकडे पाहून म्हणाली, कुछ कहियो तुम्हारे भैया को. आता तिनं भैया म्हटल्याबरोबर आम्ही दोघं फुटलोच. रामीला काही कळलं नाही, तर ती म्हणाली, हसते क्या हो नास पीटो, ठुमरी गाने चले. सिद्धेश्वरी जी सुनेगी ना तो दोनों कान उखाड़कर हाथ में देगी. नहीं देगी. तिला ओढून स्वतःजवळ बसवत निलाप म्हणाला, कहती बेटे उस तरह नहीं, इस तरह है चलन, और गा के सिखाती हमें मां. मग क्षणभर थांबून निलाप म्हणाला, अपनी 3 माए है रे बंबैया. एक घर में, दूसरी गंगा मां और तीसरी सिद्धेश्वरी मां. मला वाटलं हा आता पुन्हा रडतो बिडतो की काय. उठलोच मग मी. सुबह सुबह ट्रेन पकडणी आहे म्हणत निघालो मी तिथनं. गल्ल्या गल्ल्यातून फिरत झूम झूम ठुमरी गुणगुणत चालताना एका वळणावर आलो आणि खिळलोच जागच्या जागी. एक कमालीचा वृद्ध माणूस काहीतरी शोधत होता रात्रीच्या अंधारात. गल्लीच्या कडेला खाली वर पत्रावळींच्या ढिगांखाली काळा कोट काळी टोपी. जाधव मास्तर. मी न राहून हाक मारली, काय शोधताय मास्तर. त्यांनी डोळे सुद्धा उचलले नाहीत, व्यग्रपणे शोधतायत. मी पुन्हा विचारलं, मास्तर काय शोधताय. मध्यम ते म्हणाले. क्षणभर थांबून मी म्हटलं, अजून नाही सापडला. नाही रे गोपाळा, नाही सापडला अजून. मग त्यांनी चेहरा उचलून माझ्याकडे स्थिरपणे पाहिलं. चेहऱ्यावर तोच आनंद, पण सापडेल. जातो कुठे बर का बाळा. अरे आपल्याला मध्यम सापडत नाही आहे हे कळायला पण भाग्य लागतं बरं. आणि मग त्याला शोधण्यात तर खरी गंमत आहे. कळेल तुला. जाधव मास्तर क्षणभर बाजूच्या घराच्या कट्ट्यावर विसावले आणि मग हरवलेल्या नजरेने पाहत म्हणाले, अंजनीबाईंना सापडला तेव्हा त्यांची खोली शुभ्र प्रकाशाने भरून गेली. आणि कुमारजी दारात उभा राहून विनवणी करतोय हा मध्यम, आत येऊ का म्हणून. त्यांना सापडतो आणि मला सापडत नाही असं कसं होईल. म्हणजे ती मोठीच माणसं, पण आपण कशाला लहान राहायचं. सापडेल, मला पण सापडेल. आपण शोधणं सोडायचं नाही. आकारात गातोच ना अजून. आणि गेले. फुटलेल्या पावलांनी चालत गेले. वळले आणि दिसेनासे झाले. या जाधव मास्तरांची गंमत सांगितली आपण एमिलीला. मास्तरांना हे कळलं तर नुसते हसतील आणि म्हणतील ते हसू दे. पण मींड कशी घ्यायची, तर मोर कसा उतरतो झाडावरून तशी. किती लोकांनी क्षमा केली आपल्याला.
ही यादी बरीच लांब असणार. कसं सगळंच उशिरा कळत गेलं आपल्याला. वेळ निघून गेल्यावर कळेल कळेल. काही फायदा नाही हो दादा आता कळून. सेलावी. उडलोच. पाहिलं तर मरसो क्वायटली माझ्या बाजूला येऊन बसला होता. हा केव्हा आला? चंदू काका भेटला वाटतं तुला, त्यांनी विचारलं. मी हो म्हटलं. मला पण भेटायचंय कामूला एकदा. काही काळ शांततेत गेल्यानंतर तो म्हणाला, तू लेखक आहेस म्हणून विचारतो. आम्हाला तुम्ही जगाच्या हवाली करता, पण मग पुढे कधी तुमच्या मनात येतं का रे की ह्यांचं काय झालं असेल? यावर मला काही सुचेना. ते पाहून तो म्हणाला, विथ ड्यू रिस्पेक्ट अँड अपॉलॉजीज, पण मला वाटतं तुम्ही बरेच स्वार्थी असता लेखक लोक. आमचा उपयोग करून घेता आणि मग काम संपलं की आम्हाला वाऱ्यावर सोडून देता. पण एक माहीत नसेल तुला, तुम्ही वाढायचे थांबता कधीतरी. आम्ही मात्र वाढतच जातो. अनेक परींनी, अनेक तऱ्हांनी. अनेकांच्या मनात आम्ही रुजतो आणि त्यांच्या त्यांच्या अनुभवांनी संपन्न होत जातो. विकसतच जातो आम्ही. आपण निर्माण करतो म्हणून आपण मोठे असला भ्रम आहे का रे तुझ्या डोक्यात? तर तो काढून टाक. त्याच्या निर्मितीपेक्षा लेखक मोठा नसतो हे पक्कच लक्षात ठेव. निर्मिती खरी असली तर ती विस्तारतच जाते. लेखक मात्र संपून जातो. गेलाच ना तुझा तो कामू. मी अस्वस्थ झालो. मग अडखळत म्हणालो, नाही असा तर अहंकार मी नाही केला कधी की मी मोठा आहे. हां, तसं असेल तर चांगलंच आहे. पण आणखीन एक पाऊल पुढे टाकून सांगतो. तुम्हाला वाटतं की मी निर्माण केलं, मी लिहिलं. एक संपूर्ण जीवन घेऊन आम्ही तुमच्या मनात येतो. पण त्यातलं किती कळतं तुम्हाला? आधी कळलं नाही की मंच त्यात घालता तुम्ही. खोटं नाही का रे होत ते? खोटं कसं होईल? म्हणजे जे निर्माण होतं ते स्वायत्तच असतं. त्याचं सत्यही स्वायत्त असतं. काही काळ स्तब्ध राहून मरसो म्हणाला, कोणाचं खरं खरं मानायचं? म्हणजे लेखकाचं का आमचं? आई केव्हा गेली, काल का आज हे देखील मला आठवत नव्हतं असं कामूनी माझ्याबद्दल लिहून ठेवलंय. खरं गेली 50 वर्ष त्या एका वाक्यावरच बोलतायत लिहितायत लोक. केवढं माझं जीवन समजलं कामूला. पण खरं तर तसं नव्हतं. आई गेली तेव्हा इतका सुन्न झालो होतो मी, बधीर. पण त्या रात्री झोपेत डोळे गळत होते माझे. कामूनी हे मात्र नाही लिहिलं. हे विस्मरण आहे, लेखकाची निवड आहे की चतुराई? कामूला डिफेंड करणं मला आवश्यक वाटलं. ब्रदरहूड. तू आपलं का लादतोयस लेखकावर? मी म्हटलं. तुम्ही तेच करता. नाही, आम्ही नाही करत. हो, तुझं तू दिलं नाहीस चंदू काकाला. नंतर तो स्वतंत्र झाला, वाढला, ते वेगळं. पण आधी माई गेली तेव्हा तू संध्याकाळभर वरांड्यातल्या खुर्चीत बसून होतास निर्विकार. पण रात्री झोपेत तुझेही डोळे पाझरतच होते. ते दिलं नाहीस तू चंदू काकाला. तो हे मात्र खरं बोलला. आज आम्ही भेटलो ते एक छान झालं. पण मी म्हणालो, म्हणून मलाही एकदा भेटायचंय कामूला. मी त्याला म्हटलं, सगळं आमच्याकडे परत येतं. वॉल्ट व्हिटमन नावाचा एक अमेरिकन कवी आहे, त्याला हे नीटच कळलं होतं. तो म्हणतो, द गिफ्ट इज टू द गिव्हर. द गिफ्ट इज टू द गिव्हर अँड इट कम्स बॅक मोस्ट टू हिम. परत येतं आणि लेखकाला आणखीन समृद्ध करतं. लेखक आणि त्याची निर्मिती एकमेकांना परिपूर्ण करत राहतात सतत. ती एक सतत चालत राहणारी प्रक्रिया आहे. सो यू ओन अप ऑल युअर क्रिएशन, त्यानं विचारलं. मी त्यावर हो म्हटलं. काही लेखक म्हणतात, लिहून सिस्टीम बाहेर टाकतो आम्ही सगळं. मग थोड्या रागाने, थोडं व्यथित होऊन तो पुढे म्हणाला, एवढे त्याज्य असतो का रे आम्ही? मी अगदी खोलवर हल्लो. कोणीही कसं त्याज्य असेल? दादा म्हणाले तसं प्रेम, कृतज्ञता मनात असेल तर कोणीही कसं त्याज्य वाटेल.
मी म्हटलं, मला नाही बाबा कोणी त्याज्य वाटत. काढून फेकावं असं काही नसतंच लेखकासाठी. बरं वाईट, योग्य अयोग्य, पाप पुण्य, विकास अधःपतन हे सगळं मिळूनच ना जीवन बनतं. जीवन म्हणजे समग्रता असं मला वाटतं. टोटॅलिटी, मर्सो विचारी आवाजात म्हणाला. इटर्निटी कंडेन्स्ड इन अ मोमेंट. तो बराच काळ वाळू मुठीत घेऊन ती खाली सोडण्याचा खेळ खेळत राहिला. एमिली पेनबद्दल म्हणाली आहे बघ, मर्सो म्हणाला. तेच जीवनाबद्दलही म्हणता येईल की. इट हॅज नो फ्युचर बट इट सेल्फ. It has no future but itself. Its infinite realms contain its past, enlightened to perceive new periods of pain. मर्सोनी पेन म्हणताना समुद्राकडे हात केला. मी मग त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, मघा चंदू काका म्हणाला तेच थोडं वेगळं सांगतो. दुःखापेक्षा आपणच मोठं होऊन जायचं. आपल्यापेक्षा मोठं नसतंच काही. हा समुद्र काळा, हा पण त्यांनी विचारलं. तेच पुन्हा चंदूकाका म्हणाला ते. अरे ह्याला पल्ल्याड असेलच की. अल्ल्याड आहे तर पल्ल्याड नाही असं कसं होईल. वाळूशी खेळत काही वेळ तो बसला आणि एकदम उठून निरोप न घेता आल्या दिशेनं चालू लागला. कधी संपणार आहे ह्याची वणवण. पुन्हा भेटतो की नाही कुणास ठाऊक. पण आता नको कसला विचार. चला. मी उठलो आणि पाण्याकडे चालू लागलो.